नागपुर के दिल में एक ऐसा इंसान है जिसका लव फॉर नेचर समय के परे है। मिलिए ऋतुध्वज देशपांडे जी से, जिन्हें प्यार से बाबा देशपांडे के नाम से बुलाते हैं। शहर के असली ट्री मैन। सध्या जागतिक समस्या कोणची असेल तर ती आहे पर्यावरण आणि पाणी। तुम्ही जगात पाहाल मोठमोठ्या कॉन्फरन्सेस आजकाल सुरू झालेले आहेत, त्या केवळ या दोन विषयांवरच आहेत की जी जागतिक समस्या निर्माण झाली आहे। आणि अशा वेळी आपण आपलं काय कॉन्ट्रिब्युशन त्याच्यात देऊ शकतो, सहभाग काय करू शकतो का, हा विचार जेव्हा मनात येतो त्यावेळेस एकच जाणवतं की आपण आपल्या परीने जे करू शकतो ते म्हणजे झाडं लावणे, जागोजागी पाणी वाचवणे आणि पाण्याचं कॉन्झर्वेशन करणे, त्याचं जलसंवर्धन करणे ही आता आपली प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आलेली आहे। आणि त्या परीने या गोष्टीला सुरुवात मी जी केली माझ्या परीने विदिन माय कॅपॅसिटी आपण म्हणायला हरकत नाही, तर ती 1972 पासून सुरू केली। आणि हे होण्याचं मूळ कारण जर काही असेल तर हे आहे संस्कार, आणि तेही माझ्या आईने मला लहानपणापासून दिलेले। कारण आई म्हणायची, मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपेण अग्रतो शिवरूपाय वृक्षराजायते नमः। याचा अर्थ त्यावेळेस जरी कळत नव्हता तरी नंतर मात्र कळायला लागला, आणि तेव्हापासून झाडं लावायला मी सुरुवात केली। आज गोकुल पेट, रामनगर और सिविल लाइंस में हरियाली बाबा देशपांडे जी के समर्पण का प्रतीक है। वहाँ मौजूद 700 से भी ज्यादा वृक्ष और 5000 बीज अमलताश और रेन ट्री के आज उनकी गाथा कहते हैं। The world is too much with us. The world is too much with us. Late and soon, getting and spending we lay waste our powers, and little we see in nature that is ours. तर या गोष्टींनी मला अजून प्रेरणा मिळाली आणि मी माझं क्षेत्र वाढवायला सुरुवात केली। असं करत करत आम्ही आतापर्यंत 10,627 झाडं वेगवेगळ्या ठिकाणी, नागपुरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत। इसासनी नावाचं एक गाव आहे, तिथे 3,500 झाडं लावलेली आहेत। आणि आम्ही झाडं लावतो म्हणजे नुसते लावून मोकळं नाही होत, फोटो काढून बसत नाही, तर आम्ही त्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्थाही करतो आणि तिथल्या पब्लिकला आम्ही उद्युक्त देखील करतो की तुम्ही तुमच्याच फायद्यासाठी हे झाड आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल। जसं कोविडच्या वेळेस ऑक्सिजन तुम्ही 700 रुपयाचं सिलेंडर विकत घेण्याची वेळ आली होती, हा इथे तुम्हाला फुकट मिळतो आहे, तर तुम्ही या झाडाची काळजी घ्या आपल्या मुलासारखी। बाबा देशपांडे ने सिर्फ पेड़ नहीं लगाए हैं, बल्कि उनके बड़े होने तक उनका पालन पोषण भी किया है, ताकि वो न सिर्फ छाया प्रदान करे बल्कि पक्षियों को भी घर दे। मुश्किल समय में बाबा देशपांडे ने अपनी जेब से पैसा खर्च किया और हर रोज ट्री प्लांटेशन को अपनी डेली रूटीन का हिस्सा बनाया। पांढराबोडी तलाव जो आहे, जो की एका जमान्यात खरंच तलाव होता आणि आता तो डबक झाला आहे, तर त्याच्यात पुनर्भरणी करण्यासाठी एक उपाय सुचवला गेला आहे। तो म्हणजे LITच्या टेकडीवर 25 करोड लिटर पाणी हे वाया जातं नाल्यामध्ये, तर ते पाणी जर या तलावात वळवता आलं आणि वळवता येऊ शकतं, याचे रिपोर्ट पण तयार आहेत। तर हा एक माझा नंतरचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी मी प्रयत्न करणं चालू आहे माझं। लेकिन वो अकेले नहीं थे। दोस्त और कुछ खास लोग उनके साथ जुड़े, ट्री स्पॉन्सर्स बन गए और उनके इस ग्रीन मिशन में योगदान दिया। बाबा देशपांडे की इस लेगेसी को आगे बढ़ाने का जिम्मा उनके बेटे रोहित देशपांडे ने भी उठाया है, और वो भी हर रोज बिना भूले अपने साथ एक पौधा और पानी की 20 लीटर की टंकी रखकर नागपुर में भ्रमण करते हैं। जवळपास 1999 पासून ट्री प्लांटेशन हे मी सुरुवात केली बाबांच्या बरोबर। आता गड्डे मी खोदतो, बाबा माती काढतात, आम्ही दोघं जाऊन नर्सरीतनं झाड विकत आणतो आणि ते त्या गड्ड्यात आम्ही झाड लावतो। पेड़ को लगाने के साथ ही बाबा देशपांडे ने ये समझा कि उन्हें बचाना उतना ही जरूरी है। उन्होंने ट्री गार्डियंस योजना को प्रस्तुत किया, जो लोगों को उनके एरिया में पेड़ों के रक्षक बनने के लिए प्रेरित कर रहा है। बाबा देशपांडे ने जो बदलाव के बीज बोए हैं, हमें हर दम यही सिखाएंगे कि इट्स नेवर टू लेट टू मेक अ डिफरेंस।